नमस्कार. प्रगीत वर्ल्डमध्ये मी गीतांजली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच राहा. तर आधीचा माझा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर मी बोलले होते की फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे, तर त्यासाठी मी जात आहे. म्हणजे आज आहे हळदी, त्यासोबत संगीत फंक्शन. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. तर मी अशी तयार झाली आहे सध्या तरी, आणि टियाला घेऊन जात नाहीये, थोड्या वेळाने घेऊन जाईन. तर सध्या मी जाते, आणि कारण ती टिया जास्त वेळ बसत नाही मेन म्हणजे, त्यामुळे. तर चला मग मी जाते. त्यानंतर मग तुम्हाला तर तिकडे काय काय आहे काय काय नाही, मला ऑलरेडी उशीर झालाय, त्यामुळे मी इथे काही जास्त गप्पा मारत नाही. तर चला तिथे जाऊन पाहूया. आले, इथं लग्न आहे. तर माझी बेस्ट फ्रेंड तुम्हाला दाखवते. हळदी चालू आहे. हे बघा, ही आहे माझी बेस्ट फ्रेंड. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 5वी पासूनची फ्रेंड आहे. तर ही आमची खूप वर्षांची अशीच मैत्री आहे, आणि इथून पुढे पण अशीच राहील. हो ना? येस. हा, तर चला, पाहिली माझी फ्रेंड. आता थोडंसं हळदीचं काय आहे ते पण दाखवते. चलो. आंघोळ वगैरे झाल्या होत्या दोघांच्या पण. मग त्यानंतर बघा, हळदीसाठी अशा पद्धतीने ते रेडी झालेले आहेत, आणि इथे हळदीचा प्रोग्राम चालू आहे. त्यानंतर मग इथे आम्ही हळद लावायला गेलो होतो, आणि हे ज्याच्याकडे मोबाईल दिला त्याने व्यवस्थित शूट नाही केलेलं, पण ठीक आहे. चला, तेवढंच का असं ना, आठवण म्हणून मग मी या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही दोघांना पण हळद लावली. तर ते फोटोवाले म्हणले की आता इकडून पण लावा, म्हणून इकडून पण लावलेली आहे. असेच मग आमचे दोन्हीकडून पण फोटो काढून झालेले आहेत, व्हिडिओ काढून झालेले आहे, आणि अशा प्रकारे हे हळदीचं फंक्शन पूर्ण झालेलं आहे. आवाजामुळे माझा आवाज माझी एक फ्रेंड आहे, आणि आनंदी. आनंदी हाय. आनंदीने हळद लावली. आले आता सगळं धुवून घेते व्यवस्थित, आणि आमची टिया बेबी झोपली. तर बघा, झोपली टिया, झोपली माझी सोनं, झोपला. बरं चला गो बाई, चला. चला आता पटकन हे आवरून घेते सगळं, आणि परत जायचे अजून. आता संगीत फंक्शन आहे, तर टियाला घ्यायला आले होते घरी, तर म्हणलं चला, आले तसं आता सगळं आवरून पण जावं. जेवण वगैरे पण अजून बाकी आहे, तर जेवण पण करायचे. तर चलो, रेडी झालेलो आहोत, आणि टियाला पण रेडी केले. मी जास्त काही तोंड वगैरे धुतलं नाही, फक्त बरोबर हळद पुसली आहे. थांब टिया, तुझा ड्रेस दाखवा. टियाचा ड्रेस बघा, छान छान आहे बघा टियाचा. हा, सँडल दाखवा. सँडल निघाली बरं ना, घालू बघा आमची टिया बेबी अशी. हा, घालू नाही, तसंच होते इकडून इकडून. आमची टिया बेबी. चलो, लेट्स गो टिया. सँडल. वा वा वा, छान आहे. चलो, लेट्स गो. चलो. इथे परत आल्यानंतर मग आम्ही जेवण केलं पहिल्यांदा, आणि त्यानंतर संगीत फंक्शनला वेळ होता, कारण हळदीचं झालं होतं. तर हळदीचा पूर्ण मेकअप काढून परत दुसऱ्या संगीत फंक्शनसाठी त्यांना रेडी व्हायचं होतं, त्यामुळे भरपूर वेळ लागत होता. तर मग टियाला मी थोडंसं वरती स्टेजवरती फिरवत होते, कारण लायटिंग वगैरे ती पाहत होती, वेगवेगळे कलर्स वगैरे, आणि तिला भारी वाटत होतं त्यामुळे. आणि त्यानंतर मग संगीत फंक्शन अशा पद्धतीने बघा सुरू झालेलं आहे, आणि छान झाला खरंच खूप. तर बघा, सर्वच छोट्या मुलांपासून एकदम मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खूप छान छान पद्धतीने डान्स केलेले आहेत. तर आता इथून पुढे मी तुम्हाला थोड्या थोड्या गाण्यांच्या सर्व थोड्याशा झलक दाखवेल.
हा जो आहे तर हा ग्रुप डान्स आहे आणि यामध्ये सर्वच जण होते. तर मस्त असा आम्ही डान्स केला आणि खरंच खूप भारी वाटलं. खूपच एन्जॉय पण झालेला आहे. तर हे गाणं कोणतं, हे डान्स कोणता, तर याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. तर तो तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. प्रकारे छान असा मस्त असा प्रोग्राम झालेला आहे आणि वेळ भरपूर लागला. तर आता जवळजवळ 12:30पर्यंत होता आणि आता मी दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत बोलत आहे. कारण जेव्हा 12:30ला आलो घरी तर टिया पण झोपली होती. त्यानंतर पप्पा भाऊ सगळेच झोपले होते. मग म्हणतील रात्री काय बडबड करते म्हणून मी काहीच बोललेली नाही आहे. आणि इतकी झोप लागली ना की सिरियसली सांगू शकत नाही. कारण कसं रोजची सवय नसते आणि मग फंक्शन म्हटलं की मी 5 वाजताच गेले होते तसं तर. मग त्यानंतर त्यांची अंघोळ हळद सर्व गोष्टी होत्या एक 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 आणि बराच वेळ लागला. सगळेजण होते. मग सगळ्यांचं परत परत आवरायचं हे आणि त्यानंतर संगीतचं फंक्शन होतं. तर सगळ्या गोष्टी काही घेतल्या नाहीत. मी फक्त तुम्हाला थोड्याशा क्लिप दाखवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मस्त असा खरंच खूप भारी प्रोग्राम झालेला आहे आणि खूप छान वाटलं. कारण मेन म्हणजे जी मी तुम्हाला दाखवली माझी बेस्टी, तिच्या लग्नाला पण मी तिथे नव्हते आणि तिच्या भावाच्या लग्नाला होते. तर तिच्या लग्नाचाच मी एन्जॉय केला असं मला वाटत होतं. कारण तिचा पण बेबी तो पण झोपला होता. नंतर मग त्याचा आणि टियाचा मला घ्यायचा होता व्हिडिओ दोघं मस्त खेळत असतानाचा. पण तो पण झोपला आणि मी आधी टियाला नेलं नव्हतं जसं की बोलले. कारण आपल्यालाच खूप वेळ थांबलं ना तर खूप हे होतं. तर त्यामुळे मग टिया नेलं तर टियाने खूप परेशान केलं असतं आणि तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला नेलं नव्हतं. मग नंतरच मी तिला संगीत फंक्शनला नेलं होतं डायरेक्टली. आणि पण कसं खूप घाई झाली होती ना त्यामुळे जास्त काही बोलता नाही आलं. कारण घरची पण भरपूर कामं होती आणि टियाची तब्येत खराब असल्यामुळे मग तिचं पण सगळ्या गोष्टी पाहणं, तिला मध्ये मध्ये सगळ्या गोष्टी करणं, औषध वगैरे चालूच असतं. मग खाऊ वगैरे घालणं ठीक नसल्यामुळे ना तेवढं जास्त ती खात नाही. मग स्वतःहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, सगळ्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात तिच्यासोबत. तेव्हा तिला पण बरं वाटतं. त्यामुळे ते चालूच असतं. आणि नंतर मग मी सगळं पटकन आवरून तिला ठेवूनच घरी गेले होते. तर ती जाताना रडते थोडंसं, तसं राहायला लागली आता, तेवढं काही नाही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं पण तिला सवय पण करायची की माझ्यापासून थोडंसं दूर राहण्याची. कारण सगळ्याच सवयी लहान मुलं असायला पाहिजेत. कारण बरेच जण असतात की त्यांना त्यांची मम्मीच पाहिजे किंवा घरचे जे कोणी तेच पाहिजे असं नको. म्हणून मग तिला सवय पण होती इकडं असले की. कारण तिकडे कसं मग पुण्यामध्ये आम्ही दोघंच असतो आणि दिवसभर तर माझ्याकडेच असते, संध्याकाळी जाते तिच्या बाबांकडे. पण तेच बाकीच्यांकडे पण जायला सवय असायला हवी म्हणून या सगळ्या गोष्टी करते. तर इकडं आलं की मग इकडे तिकडे तिला ठेवून जाणं किंवा माझी पण कामी चांगली होतात आणि तिला पण राहायची सवय लागते. म्हणजे भरपूर काही अशा गोष्टी होत्या त्यामुळे मी असं करत असते. आणि एवढा आजचा प्रोग्राम होता. तर त्यानंतर तुम्हाला आता लग्नाचं पण छान पाहायला मिळणार आहे. मस्त असं फंक्शन होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. आणि जो डान्सचा परफॉर्मन्स आहे ज्यामध्ये मी डायरेक्टलीच केलेला होता. कारण आम्ही ऑलरेडी आधी जे गाणं बसवलं होतं तर त्या गाण्यावर काही झालेलं नाही आहे. आणि मग त्यांनी दुसरं गाणं बसवलेलं जे की तुम्ही आता पाहणार आहात. तर ते दुसरं गाणं बसवलेलं. तर त्या गाण्यावरती माझी काहीच प्रॅक्टिस नव्हती. मी ऑन द स्पॉट काहीतरी मग केलेलं आहे. तेवढाच आपल्याला एन्जॉय, कारण तिथं काही तसं कॉम्पिटिशन वगैरे नव्हती आणि लग्नामध्ये आपण तशाच टाईपचे डान्स करतो. तर त्यामुळे मग मी केलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला तर ते पण तुम्हाला कळेलच नंतर. डायरेक्टलीच केलेला आहे. ती पण म्हटली चल. मग म्हटलं चला, फ्रेंडच्या लग्नात तर आपल्याला काहीच गोष्टी करणं झालं नाही आणि मी इथं नव्हते. मला मग तिच्या लग्नाला पण जायला भेटलं नव्हतं. कारण तेवढ्या दुरून येऊन आपण लग्न अटेंड करू नाही शकलो. तरी पण इथे आहे तर मग सगळ्या गोष्टी का नाही एन्जॉय केल्या पाहिजे. आणि आपण लाईफमध्ये आलो तर सगळ्याच गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत जेवढं आपल्याच्याने पॉसिबल होईल तेवढं. त्यामुळे मग सगळ्या याच्यातमध्येच जेवढं होईल तेवढं आपण आपला वेळ दिला पाहिजे. तर अशा प्रकारे मग आमचं झालेलं आहे आणि भारी वाटलं खरंच खूप. तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता. आणि जो डान्सचा परफॉर्मन्स होता तो मी सेपरेट एक व्हिडिओ टाकेन असं, तो पण तुम्ही नक्कीच पहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचं आता लग्नाचं आहे तर ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला, तर अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक आणि कमेंट करून कळवा. भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांनी काळजी घ्या.